माऊली आषाढी वारीच्या या सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा हा सगळ्यात मोठा आणि दैदिप्यमान असतो। अनेक दिंड्या या सोहळ्यासोबत चालत असतात। एकूणच काय तर या सोहळ्याविषयी आणि या आयोजनाविषयी माऊलींची पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख निरंजननाथ महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता सासवड मुक्कामी आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज इथे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। नेहमीप्रमाणे हा सोहळा सुरू आहे आणि आता माझ्यासोबत या सोहळ्याचे प्रमुख निरंजननाथ महाराज आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं। मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते यावर्षी घडलेलं आहे आणि त्याही आपत्तीवर तुम्ही सगळ्यांनी मात केली आहे आणि नैसर्गिक आपत्ती होती खरं तर, पण किती कठीण होतं आणि आयोजन करताना काही अडचणी आल्या। आपत्ती जसं आपण म्हणले साहेब की आपत्ती नैसर्गिक होती, थोडं सगळीकडून एक प्रेशर होतं की कसं करावं काय करावं। इंद्रायणी आईसाहेबांनी रौद्ररूप धारण केलं होतं, पाण्याचा स्तर वाढला होता आणि मला तरी असं वाटतं की आपण आजही जुन्या लोकांना जर विचाराल तर ते सुद्धा सांगतात की त्यांनी एवढा मोठा म्हणजे स्तर, पाण्याचा स्तर किंवा पूर कधीच अनुभवलेला नव्हता। परंतु कुठेतरी ज्याला आपण म्हणतो ना सबुरी की ज्ञानोबाराय महाराज याच्यातून काहीतरी मार्ग काढतील, तरी पण प्रयत्न करणं आवश्यक होते। म्हणून आपलं सगळ्या प्रशासनासोबत म्हणजे महसूल खातं असेल, पोलीस प्रशासन असेल, आमची नगर परिषद असेल, सगळ्यांसोबत संवाद चालू होते। त्यावेळेस सगळ्यांचं सहकार्य आणि वेल कम्युनिकेट पण होत होतं सगळं। आणि अचानकपणे प्रस्थानाचा काही तासाला अगोदर पूर ओसरायला सुरुवात झाली, तरी पण आपण त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं, म्हणजे रिस्क नको। माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे म्हणजे सगळ्यांचे संवाद चालू होते आणि ज्यावेळेस आपल्याला ओके टू गो मिळालं त्यावेळेस एकच विश्वास आला की माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे। त्यामुळे ज्ञानोबाराय महाराजांनी इथे सुद्धा ही खरी वारकऱ्यांची श्रद्धा बरं का। आणि तुम्हाला अजून एक नवलाचा भाग सांगतो की आपत्ती ही नैसर्गिक होती, परंतु आमचे सगळे फडकरी दिंडेकरी जे खरंच प्राण असतो या पालखी सोहळ्याचा, ते सगळे शांतता धरून होते आणि कुठेही विचलितता नव्हती, कुठेही मिसकम्युनिकेशन नव्हतं, कुठेही अफवा नव्हत्या। हा सर्वात महत्त्वाचा भाग। पहिले आपण 10ची संख्या डिक्लेअर केली होती, म्हणजे सगळ्यांशी बोलून जसा पूर ओसरला आपण ती संख्या 50हून वाढवली। 10 होती त्यावेळेस कोणी तक्रार पण केली नाही आणि 50 असल्याचा आनंद पण केला नाही। सर्वांना आनंद याचा झाला की वारकऱ्याची श्रद्धा आणि त्यावर ज्ञानोबाराय महाराजांनी केलेली त्याची चिंता आणि इंद्रायणीने परत ज्याला म्हणतो ना आपला पदर सरसावला आणि परत आपल्याला सगळ्यांना मांडीवर घेतलं। काहीतरी नियमावली असावी, त्यांना सुद्धा कुठेतरी एका साचेबद्ध पद्धतीमध्ये कसं आणता येईल त्यावर प्रशासनाशी, सर्वात पहिले तर समाजाशी बोलून एक विचार विनिमय करून एक मुद्दा किंवा एक पद्धती, त्याला आपण SOP म्हणतो, ते करणं आवश्यक आहे। कारण सोहळा जो आहे तो सोहळा स्वयंशिस्तीचा आहे। आजही आपण म्हणजे दिंडेकरी आजही बाहेर सुद्धा निघत नाही, तो त्याच्या ज्या 3 रांगा आहेत त्या 3 रांगांमध्येच राहील। त्याला भूक लागली तरी तो बाहेर निघणार नाही, देव थांबल्याशिवाय तो बसणार पण नाही। आता चिंता राहते तो समोरचा जो सगळा मोकळा समाज आहे आणि त्यांना सुद्धा चालायचा हक्क आहे, ते सुद्धा देवांसाठीच चालतात आहे, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा कुठे एक सिस्टीम असावी, त्या सिस्टीममध्ये त्यांनी बसावं। त्यामुळे एंटायर हा जो पथ आहे वारीचा, हा अजून सुखकर होईल याच्यावर विचार करणं अत्यंतिक आवश्यक आहे, कारण हे दिवसेंदिवस वाढतच जाणार। निरंजननाथ महाराज आपल्यासोबत होते आणि दरवर्षीप्रमाणे वारीचा हा उत्साह, दिंड्यांचा उत्साह, वारकऱ्यांचा उत्साह आपण सगळेजण अनुभवतो आहोत। त्यामुळे याही वर्षीची ही वारी सुकर होईल आणि सगळ्या समस्या अडचणींवरती मात करत आषाढीपर्यंतचा हा सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं पार पडेल असं आपण म्हणूया। निरंजननाथ महाराज आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून।